नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. सौदी अरेबियाचे माजी गुप्तचर संस्थांचे प्रमुख तुर्की अल फैसल यांना अ, आमंत्रण दिलेलं होतं अमेरिकेची अत्यंत नामवंत आणि सुप्रसिद्ध युनिव्हर्सिटी राईस युनिव्हर्सिटी त्यांच्या आवारामध्ये एक थिंक टँक चालते. तिचं नाव बेकर इन्स्टिट्यूट फॉर पब्लिक पॉलिसी आणि इथे भाषण करताना गेल्या आठवड्यामध्ये तुर्की अल फैसल ह्यांनी काही टिप्पणी केली आणि ती अत्यंत महत्वाची आहे असं मला वाटतं. तुर्की अल फैसल यांच्या भाषणाचा थोडा गोषवारा घ्यायचा म्हटला, तर तो असा की त्यांनी गाझामध्ये ज्या घडामोडी घडल्या, त्याचा संदर्भ घेऊन हे भाषण केलेलं होतं. आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक स्पष्टपणे दिसून आलं की पॅलेस्टाईनचा जो स्वातंत्र्य लढा आहे, त्याला त्यांनी पाठिंबा दिला. म्हणजेच पॅलेस्टाईनच्या जनतेच्या स्वातंत्र्यासाठी असलेल्या त्यांच्या ज्या भावना आहेत, त्यांचा आदर तुर्की अल फैसल यांनी केला. परंतु एक गोष्ट मात्र त्यांनी स्पष्टपणे सांगितली, की ज्या प्रकारे हा लढा आता चालवला जातोय, तो कालबाह्य झालेला आहे. कालबाह्य कसा? तर सशस्त्र लढा लढवणं ही गोष्ट ही तुर्की अल फैसल यांना फारशी मान्य नाही असं दिसतंय. आणि म्हणून हे भाषण जे आहे ते आज अतिशय गाजतं आहे. आणि त्याची अनेक कारणं अर्थातच आहेत आणि त्यांनी नेमकं काय बोलले ते त्याच्याबद्दल आपण आता या व्हिडिओमध्ये थोडासा उहापोह करणार आहोत. सौदी अरेबिया आपल्याला माहिती आहे, की आजपर्यंत एकंदरीतच तुम्ही जर का पॅलेस्टाईन लढ्याचा इतिहास बघितलात, तर सर्वच अरब राष्ट्र जी आहेत ती पॅलेस्टिनी जनतेच्या मागे उभे राहतात कायम. आणि सर्वांचाच इस्रायलशी एक संघर्ष होता या प्रश्नावरून हे दिसून येतं. तो संघर्ष इतका टोकाला गेलेला होता, की कुठेही तुम्हाला ही राष्ट्र जी आहेत, ती इस्रायलच्या समर्थनार्थ कधीही उतरलेली दिसली नसतील आजवर. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी जे प्रयत्न केले, त्याच्यामधून अब्राहम अकॉर्ड्स नावाचा एक हे फिनॉमिनन म्हणू आपण घटना घडली आणि त्याच्यामधून इस्रायल आणि काही अरब देश यांनी एकत्र येऊन भविष्य काळाचा सामना करायचा, मुकाबला करायचा प्रयत्न चालवलेला होता. त्यातूनच अब्राहम अकॉर्ड्स जन्माला आले आणि याच्यात असं म्हणलं जातं, की ट्रम्प यांचे जावई हे त्याच्यामध्ये अधिक पुढाकार घेत होते. त्यांनी कुशनर यांनी पुढाकार घेऊन सर्व सत्ता प्रमुखांना एकत्र आणलं आणि त्यांच्या कडून हा करून घेतला. या करारामुळे जे एकंदरीतच अरबी राष्ट्र आणि इस्रायल यांच्यामध्ये एक कटुता निर्माण झाली होती, ती कमी व्हायला मदत होईल अशी अपेक्षा केली जात होती. अर्थातच 2 गोष्टी आहेत, की पॅलेस्टिनी जनतेला त्यांची भूमी असूच नये, असं मानणारा गट जो आहे तो खुद्द इस्रायलमध्ये सुद्धा आज तुम्हाला दिसणार नाही. आणि त्यांना त्यांची स्वायत्त जमीन असावी आणि त्यांचं राज्य असावं, ह्याच्यावरती दुमत कोणाचंच नाही. खुद्द इस्रायलनी सुद्धा आतापर्यंत 3 ते 4 वेळेला अशा प्रकारे आम्ही पॅलेस्टाईनला मान्यता द्यायला तयार आहोत. हे जाहीररित्या मांडलेलं मत आहे आणि घेतलेली भूमिका आहे. परंतु खुद्द पॅलेस्टाईनचे जे नेते आहेत त्यांनी मात्र इस्रायलचं अस्तित्वच नाकारल्यामुळे ह्याच्यामध्ये पुढचं पाऊल पडत नव्हतं आणि तो जो संघर्ष आहे तो विराम पावू शकत नव्हता. मोहम्मद बिन सलमान हे ज्यावेळी सौदी अरेबियाचे प्रिन्स झाले आणि त्यांनी ती सूत्र जी आहेत आपल्या हातात घेतल्यानंतर त्यांनी एक वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पॅलेस्टाईन हा भावनिक प्रश्न जरूर आहे सौदी अरेबियाच्या दृष्टीने, परंतु असेच भांडत राहिलो तर आणखी 10 वर्षांनंतर आपल्याकडे असलेला तेलाचा साठाही संपेल. जग तेलाचा वापर करायचं थांबवेल आणि मग अशा वेळेला आर्थिक उत्पन्नाचे सगळे स्रोत बंद होतील. तेव्हा सौदी अरेबियाची जी जनता आहे तिचे हाल कोणी कुत्रं खाणार नाही. अशी अवस्था आपल्याला नको असेल तर भविष्याकडे तोंड करून काही ना काही जे बदल घडवायचे आहेत, ते बदल एम-पी-एस ज्याला म्हटलं जातं, त्या प्रिन्सनी करवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुर्की अल फैसल हे ज्यांनी ते भाषण दिलं, ते सौदीच्या गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख होते. त्यामुळे
ह्या व्यक्तीकडे अर्थातच अत्युच्च दर्जाची आणि खरी माहिती ही जरूर असणार आहे आणि त्यांची जी मतं आहेत, त्याचा त्याच दृष्टिकोनातून विचार केला पाहिजे. तुर्की यांच्या या भाषणावरती भारतामध्ये काही जणांनी टीकेची झोड उठवलेली आहे आणि त्याच्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे, की तुर्की यांनी ज्या प्रकारे पॅलेस्टिनी जनतेचा प्रश्न मांडलेला आहे, त्यातून त्यांनी इस्रायलची जी भूमिका आहे, तिचा एक प्रकारे अपमानच केलेला आहे. आणि मग अ, अशा प्रकारे तुर्की यांनी इस्रायलचा प्रश्न नाकारल्यामुळे काही लोक आहत झालेले आपल्या देशामध्ये दिसतात. परंतु मित्रांनो, एक लक्षात घ्या, की काही भावनिक प्रश्न असतात आणि ते भावनिक प्रश्न जे आहेत, ते सहजासहजी त्याचा मुद्दा हा सुटत नाही. आपण कल्पना करा तुम्ही, की गेली 70 वर्ष जम्मू-काश्मीरमध्ये काय अवस्था होती? तिथे केंद्राचा शब्द खरोखरच चालला होता का? भारतीय सरकार, केंद्र सरकार जे आहे, ते तिथे आपला ज्याला रीट म्हणतात, तो रीट भारताचा विषय चालू होता असं दिसत नाही. आणि मग त्या अवस्थेमध्ये सुद्धा भारतीय जनतेच्या मनामध्ये जी एक आत्मीयता जम्मू-काश्मीर या प्रदेशाबद्दल आहे, ती कोणी पुसून टाकू शकतं का? केवळ तिथे त्यातले काही जे जम्मू प्रांतामध्ये तर हिंदू आहेत, लडाखमध्ये बौद्ध आहेत. काश्मीर खोऱ्यामध्ये काही मुठभर प्रदेश असे आहेत, की जिथे मुस्लिमांची संख्या जास्त आहे. केवळ त्यांच्यासाठी म्हणून संपूर्ण प्रदेश हा आपल्या हातातून गमवायचा किंवा तो पाकिस्तानच्या घशात घालायचा. हे जे हा जो तोडगा आहे, तो आज तुम्ही भारतामधल्या हिंदूंना मान्य आहे का? असा प्रश्न विचारा बरं. ते नाहीच म्हणतील, बरोबर आहे. तीच अवस्था ही अरबी जनतेची आहे. पॅलेस्टाईनचा जो झगडा आहे, त्या झगड्याचं त्यांच्या मनामध्ये ज्या स्मृती कोरलेल्या आहेत, त्यानुसार त्या झगड्यामध्ये पॅलेस्टाईनी जनतेवरती अत्याचार झालेले आहेत, अन्याय झालेला आहे आणि त्याचं परिमार्जन ती जनता करण्याचा प्रयत्न करते आहे, तोडगा काढायचा प्रयत्न करते. हा इतिहास त्यांना गेली 60-70 वर्ष असाच शिकवला गेलेला आहे. त्याला कुठची दुसरी बाजू आहे की नाही, हे त्या जनतेला माहितीही नाही. ही माहिती करून देण्यामध्ये पुढची काही वर्ष कदाचित खर्ची पडणार आहेत. ते अब्राहम अकॉर्ड जो होता, तो त्यासाठीच होता. जनतेला दोन्ही बाजू काय आहेत, ह्या समजून सांगण्याची एक वातावरण निर्मिती व्हावी, असा तो प्रयत्न होता. परंतु आजच्या घडीला पुन्हा एकदा हा प्रश्न अशा वळणावरती येऊन टेपलेला आहे, की जनतेच्या भावना या कुठल्याही राज्यकर्त्याला तुडवता येत नसतात आणि म्हणून सौदी अरेबियाचे जे राजपुत्र आहेत, त्यांनी सुद्धा अत्यंत सावध भूमिका घेतलेली तुम्हाला दिसते. तेही हेच म्हणालेले आहेत, की या लढ्याकडे त्यांना दुर्लक्ष तर करता येत नाही, परंतु हमासने जी कारवाई केली त्याचा त्यांनी निषेध केलेला तुम्हाला दिसतो. तेव्हा अशाच प्रकारची जी भूमिका आहे, ती तिथल्या अरबी राष्ट्रांनी घ्यावी याच्यामध्ये काहीही नवल नाही. त्यासाठी त्यांना आत जोडता येणार नाही. प्रयत्न जर का करायचे असतील, तर त्याच्यासाठी काही प्रमाणामध्ये शांतता लागते आणि ती शांतता त्या अब्राहम अकॉर्ड मधून यावी अशी कल्पना होती. त्याच्यावरती पूर्ण पाणी फिरलेलं आहे. इराणनी हे जे काही घडवून आणलं हमासच्या तर्फे, त्यामधून ही जी घटनांची साखळी आज सुरू झालेली आहे. त्यामुळे तुर्की अल फैसल यांना हमासचा ते निषेध जरूर करतायत, परंतु पॅलेस्टिनी जनतेच्या ज्या आकांक्षा आहेत, त्या बोलून दाखवल्याबद्दल तुर्की यांना दोष देता येणार नाही, असं मला वाटतं. मग दोष दोष तर मी देत नाही, काही माध्यमांनी दिलेला आहे. परंतु तुर्की अल फैसल यांनी काही महत्वाची वाक्य त्याच्यात म्हटलेली आहेत. ही वाक्य जी आहेत, ही आपण सगळ्यांनी वाचावीत अशी माझी इच्छा आहे. तेव्हा त्यांनी काय म्हटलेलं आहे हे त्यांच्या शब्दामध्ये पहिल्यांदा ऐकूया. आणि तुर्की असं म्हणाले, "ऑल मिलिटरीली ऑक्युपाइड पीपल्स हॅव द राइट टू रेजिस्ट देअर ऑक्युपेशन, इव्हन मिलिटरीली. आय डू नॉट सपोर्ट द मिलिटरी ऑप्शन इन पॅलेस्टाईन. आय प्रिफर द अदर ऑप्शन, व्हिच इज सिव्हिल रिबेलियन अँड डिसोबिडियन्स." आता कल्पना करा तुम्ही, त्यांचं म्हणणं असं आहे, की लष्करशाहीच्या बळावरती ज्या देशांमध्ये, प्रदेशांमध्ये आक्रमण झालेलं आहे आणि तिथली जी जनता आहे, तिला त्या आक्रमणाच्या विरोधामध्ये आवाज उठवण्याचा प्रथम अधिकार आहे.
आणि जर का अशी जनता ही लष्कराच्या मार्गाने गेली म्हणजे जो मार्ग आज हमासनी पत्करलेला आहे, तर त्याच्याबद्दल त्यांना काही बोलता येणार नाही. हा त्यांचा हक्क आहे. परंतु मला विचाराल, तर मला हा मार्ग मान्य नाही. म्हणजे हा जो लष्करी आणि सशस्त्र लढ्याचा मार्ग जो हमासनी स्वीकारलेला आहे, तो मला मान्य नाही. मला जर का विचाराल, तर मला सिव्हिल रिबेलियन आणि डिसोबिडियन्स हा मार्ग जो आहे तो मला अधिक चांगला वाटतो, असं तुर्की अल फैसल म्हणालेले आहेत. आता सिव्हिल रिबेलियन आणि डिसोबिडियन्स हे जे शब्द आहेत ते भारतीय लोकांना परत समजावून सांगण्याची गरज नाही. नागरी असहकार ही जी चळवळ आहे ती कोणी चालवली? ती गांधीजींनी चालवली आणि ती ब्रिटिशांच्या विरोधात चालवली. त्या संपूर्ण चळवळीला नागरी असहकार, नागरी ह्याचा अर्थच असा होतो, की ते लष्करी नाही, तो सशस्त्र लढा नाही, तो निशस्त्र लढा होता. गांधीजींनी कायम शांततेच्या मार्गाने जाऊन स्वातंत्र्य आपण मिळवू, अहिंसेच्या मार्गाने जाऊन मिळवू, हे ठासून सतत सांगितलेलं होतं आणि म्हणून हमासचा जो हिंसेचा मार्ग आहे, तो मला मान्य नाही. मला मात्र हा अहिंसेचा मार्ग मान्य आहे. असं तुर्की अल फैसल यांनी केलेलं जे विधान आहे, हे अत्यंत महत्वाचं आहे आणि आपण जे म्हणतो, की अब्राहम अकॉर्ड मधून एक फरक घडला जावा, शांततेच्या मार्गाची सुरुवात व्हावी. कुठलीही गोष्ट असते मित्रांनो तुमच्या लक्षात येईल, की मोदींनी सुद्धा या देशामध्ये काही बदल करायचं ज्यावेळी ठरवलं, तेव्हा त्याच्यावरती एक सविस्तर विस्तृत चर्चा व्हावी अशा पद्धतीचं वातावरण निर्मिती त्यांनी केली. अगदी 370 चा विषय घ्या, त्याच्यावरती बारीक-सारीक उहापोह हा त्यांच्या पहिल्या कारकिर्दीमध्ये घडून आलेला तुम्हाला दिसेल. आणि मग असे युनिफॉर्म सिव्हिल कोड ज्याला आपण म्हणतो समान नागरी कायदा ह्याच्यावरती सुद्धा त्यांनी एक चर्चा घडवून आणण्याची जी वातावरण तयार केलेलं आहे ते महत्वाचं आहे. कारण असं ज्यावेळेला वातावरण तयार होतं त्यावेळेला सगळे नागरिक जे आहेत ते हिरिरीने त्याच्यामध्ये भाग घेतात त्या वादविवादामध्ये. त्याच्या बाजूचे आणि विरुद्ध मुद्दे हे जनतेसमोर येतात आणि जनतेला त्याच्यातलं चांगलं काय, वाईट काय हे स्वतःच्या विवेकाने ठरवण्याची संधी मिळत असते आणि म्हणून अशा पद्धतीचे जे वादविवाद असतात, पूर्ण चर्चा घडवून येतात, संपूर्ण सार्वजनिक व्यासपीठांवरून घडवून येतात, त्या अतिशय महत्वाच्या असतात. अशा प्रकारची जी चर्चा आहे ती पॅलेस्टाईनच्या बाबतीमध्ये दोन्ही बाजूचा विचार हा आजपर्यंत अरबी जनतेपर्यंत पोहोचवता आलेला नाहीये. सिव्हिल डिसोबिडियन्स असेल किंवा रिबेलियन हे जे शब्द त्यांनी वापरले हे महत्वाचे आहेत. हे अरबी जनतेच्या समोर हेही पर्याय असू शकतात हे मांडलं गेलं पाहिजे. आणि हा क्रांतिकारक विचार काय आहे हे लक्षात घ्या, की इस्लामी दहशतवादी संघटना ज्या आहेत, त्या संघटना ह्या काय सांगतात हे लक्षात घ्या. प्रत्यक्षामध्ये मुस्लिम धर्म हे सांगतो की नाही याची मला कल्पना नाही. मी त्याचा एक्सपर्ट नाही, मी तज्ञ नाही त्याच्यातली. परंतु इस्लामी दहशतवादी संघटना जे समर्थन करतात आणि त्याचं जे विश्लेषण करतात किंवा त्याचं इंटरप्रिटेशन त्याचा अर्थ जो सांगतात, त्या अर्थानुसार त्यांनी काफिरांच्या विरोधामध्ये उभं केलेलं बंड युद्ध म्हणजे जिहाद असं ते आपल्याला सांगतात. आपण कोणाला सांगत नाही. आता हा जो अर्थ आहे, तो अर्थ हा पुराणानुसार आहे का नाही, याच्यावरती बोलणारी मी तज्ञ व्यक्ती नव्हे. परंतु ते तसं ठरवतात, ते तसं सांगतात आणि ते तशी कृती करतात. ते कारवाई करतात आणि म्हणून ती मला पोहोचत असते. ती माझ्यापर्यंत येत असते आणि म्हणून मग ते जे सांगतात, ते इंटरप्रिटेशन महत्वाचं ठरतं. जर का जिहाद आणि सशस्त्र लढा किंवा रक्तबंबाळ असलेला लढा हा जर का आपण विलग करू शकत नसलो, विलग करू शकत नाही आहोत. खरी गोष्ट आहे की नाही? गेल्या मला वाटतं 79 मध्ये अफगाणिस्तानचं जे युद्ध सुरू झालं, त्यानंतर जिहाद ही जी कल्पना आहे, ती संपूर्ण जगामध्ये तिचा विचार केला गेला. त्याच्या आधी कुठे ना कुठे जिहाद होत होता. भारतीयांना ही गोष्ट नवी नाही. त्यांनी ती आधी बघितलेली होती. अगदी 71च्या बांगलादेश युद्धामध्ये काय झालं, हेही आपल्याला माहिती आहे. परंतु 79 साली ज्या वेळेला अफगाणिस्तानमध्ये
एक ते मुजाहिदीन घुसले आणि त्यांनी जो लढा सुरू केला. त्यामुळे जिहाद ही जी संकल्पना आहे, ही संपूर्ण जगभर पसरली आणि त्याच्यावरती आज गेल्या 21 आणि 22 जवळ-जवळ 45 वर्षामध्ये प्रचंड उहापोह झालेली आहे आणि ती जी संकल्पना आहे, तिचे प्लस आणि मायनस म्हणजे त्याचे जे चांगले आणि वाईट परिणाम आहेत, त्याची चर्चा आपल्यासमोर केली गेली आहे. खास करून 11 सप्टेंबर 2001 नंतर तर ही चर्चा अधिकच ठळक झालेली आहे, हे आपल्याला दिसून येतं. आणि मग एका बाजूला या ज्या दहशतवादी संघटना आहेत, तो सशस्त्र लढ्याचा मार्ग ज्यावेळेला पकडतात, त्यावेळेला तुर्की अल फैसल हे त्यांना सिव्हिल डिसोबिडियन्स किंवा नागरी असहकाराचा मार्ग सुचवतात. ही गोष्ट वेगळी आहे आणि ती का वेगळी आहे? तर एक प्रकारे तुम्ही असं म्हणाल, की ते जरी पॅलेस्टाईनच्या बाजूला उभे असले तरी सुद्धा पुराणाचा आदेश असा आहे, असं सांगणाऱ्या दहशतवादी संघटनांचं जे मत आहे, त्याच्या ते विरोधात मत मांडत आहेत. आणि ते म्हणतात, की ते त्यांचा मार्ग आहे. त्याच्याबद्दल मी काही बोलत नाही. त्यांना अधिकार आहे की नाही याच्यावरही बोलत नाही. परंतु माझ्या मते सिव्हिल डिसोबिडियन्स हा महत्वाचा मार्ग ठरतो आणि त्याचं त्यांनी उदाहरण दिलं. त्याच्यामध्ये त्यांनी भारताचा उल्लेख केलेला आहे. त्याच्यात त्यांनी असं म्हटलं, की "धिस ब्रॉट डाउन द ब्रिटिश एम्पायर इन इंडिया अँड द सोव्हिएट एम्पायर इन ईस्टर्न युरोप." नागरी असहकार हे जे शस्त्र आहे, ते इतकं प्रभावी आहे, की त्याच्यामुळे भारतामध्ये ब्रिटिशांची सत्ता संपली आणि सोव्हिएट साम्राज्याची सत्ता ही पूर्व युरोपामध्ये संपुष्टात आली. इतकं हे प्रभावी असलेलं हे शस्त्र आहे आणि हे शस्त्र जे आहे, हे महत्वाचं आहे. ते पुढे म्हणतात, "इस्रायल हॅज ओव्हरवेल्मिंग मिलिटरी सुपिरियॉरिटी अँड वी सी बिफोर अवर आईज द डिस्ट्रक्शन अँड जिनोसाइड इट इस इन्फ्लिक्टिंग अपॉन द पीपल ऑफ गाझा." अ, त्यांचं म्हणणं असं आहे, की इस्रायलकडे इतकी अमाप लष्करी सामर्थ्य आहे, की त्या सामर्थ्याचा वापर करून ते गाझाच्या लोकांना आज चिरडतायत हे आपल्या डोळ्यासमोर दिसतंय. आय स्ट्राँगली कंडेम हमास's टार्गेटिंग ऑफ सिव्हिलियन टार्गेट्स ऑफ एनी एज और जेंडर ऑफ which it is accused. सच ट्रॅजेडीज अँड सच टार्गेटिंग लाईज. लक्षात घ्या तुम्ही, की ते काय म्हणतात, की हमासने जे काही केलं त्याचा मी निषेध करतो. परंतु हमास इज क्लेम टू इस्लामिक आयडेंटिटी. इस्लाम प्रोहिबिट्स द किलिंग ऑफ चिल्ड्रेन, विमेन अँड द एल्डरली. हा महत्वाचा परत एकदा त्यांनी संदर्भ दिलेला आहे. तुर्की अल फैसल म्हणतात, की ज्या पद्धतीने हमास तुम्हाला कुराणाचा अर्थ सांगतोय, तो अर्थ खरा नाही. कारण पुराणामध्ये लहान मुलं, स्त्रिया आणि वयस्कर लोक जे आहेत ह्यांना मारणं हे निषिद्ध आहे. असं असून सुद्धा हमास हे करते आहे. म्हणून मी त्याचा निषेध करतो. आय अल्सो कंडेम हमास फॉर गिव्हिंग एन एक्सक्यूज टू गव्हर्नमेंट ऑफ इस्रायल which is ostracized throughout the world, including half of the Israeli people as fascist and criminal. हमासनी कारण नसताना त्यांच्या हातामध्ये एक संधी दिलेली आहे या सगळ्याची. तुर्की अल फैसल मी म्हटलं, की ते स्वतः सौदी आहेत आणि अरबी जनतेच्या ज्या भावना आहेत, त्या जर का त्यांच्या भाषणामध्ये प्रतिबिंबित झाल्या नाहीत, तर त्यांचं कोणी ऐकणार नाही. परंतु त्यांनी जो नागरी असहकाराचा मार्ग सुचवलेला आहे, त्याच्यावरती अरबी जगतामध्ये चर्चा होण्याची गरज आहे. तुर्की अल फैसल अर्थात अशा स्थानावरती होते, पदावरती होते, की त्या पदावर असलेल्या व्यक्तींनी चर्चा ही छेडावी हे अतिशय महत्वाचं आहे, असं मला वाटतं. आणि म्हणून एकंदरीतच इस्लामी जगतामध्ये जिहादचा मार्ग सोडून अन्य काही मार्ग हे उपलब्ध आहेत. तुम्हाला सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये जर का लढा उभारायचा असेल, तर त्याच्यासाठी तोच एक मार्ग नाही, त्याच्यासाठी दुसरे मार्ग असतात आणि ते अधिक श्रेयस्कर ठरतील. असं जे तुर्की अल फैसल यांनी सुचवलेलं आहे, ही महत्वाची बाब आहे मित्रांनो. कारण एकंदरीतच धर्माची झिंग चढलेले जे लोक असतात, त्यांच्या हातून अशी कृत्य घडतात. परंतु जर का नागरी असहकार आणि अहिंसेचा मार्ग स्वीकारायचं जर का अरबी जनतेने ठरवलं, तर त्यांचं जे काही म्हणणं आहे,
ते ऐकून घेण्याच्या परिस्थितीमध्ये जागतिक लोकमत येऊ शकतं, असं तुर्की अल फैसल सांगतायत. जी माणसं ही अहिंसेच्या मार्गाने आंदोलन करतात आणि असहकाराच्या मार्गाने आंदोलन करतात, त्यांच्या बाबत एक वेगळी सहानुभूती ही संपूर्ण जगामध्ये तयार होण्याची शक्यता असते आणि तो मार्ग महत्वाचा असतो मित्रांनो. तुर्की अल फैसल यांनी जरी पॅलेस्टाईनचं त्यांचं जे काही एकंदरीतच मत आहे किंवा त्यांची त्या प्रश्नाची जी काही त्यांच्या मनामध्ये उकल असेल, समज असेल, त्याच्याबद्दल तुम्ही आणि मी वाद घालू शकतो. कारण आपल्या निदान मी जो इतिहास वाचला त्यानुसार ते त्याच्यामध्ये बसत नाही. परंतु त्यावर चर्चा होऊ शकते. अखेर लोकशाही म्हणजे काय असतं? चर्चा असते, नागरी असहकार असतो. धन्यवाद मित्रांनो. हा विषय तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. सौदी अरेबियामध्ये जे लोकशाही रुजवण्याचं एक वेगळी सुरुवात मी म्हणेन तुर्की अल फैसल यांच्या भाषणातून झाली आहे. तिचं मी स्वागत करते. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. आवडला असेल तर लिंक जरूर शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.